हॅलो 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 हा पेशव बांधव माझे आई वडील बारगाव टाकून या ठिकाणी त्या कांद्री गावामध्ये एका ठिकाणी गोळा झालो याचे कारण काय कारण या गुरु पूजेनिमित्त या ठिकाणी आपले विक्रमजी वानरे आणि आकाश बावनकुळे शालिक शेंडे आणि त्यांचे मित्र कुठून या सर्व पार्टीमुळे या ठिकाणी गुरुपूजेचा प्रोग्राम आयोजित केलेला आहे याकरता आपण माझे सगळे बांधव या ठिकाणी आपण एकत्र गोळा झालो तर आज दिनांक 12/7/2025 शनिवार या ठिकाणी आज आपल्या या गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी पण माझे बांधव माझे आई वडील या ठिकाणी सगळे उपस्थित झालो तर या कार्यक्रमातून मला या छोट्याशा शाहिराला या गणगौळीच्या संधी दिली तरी पण मी त्यांचा या सन्मान करून या ठिकाणी उपस्थित झालो तर होऊ शकते माझे मायबाप माझ्या या गीत गायनातून तालासुरातून चुका होऊ शकते कारण की या माणूस या चुकीचा पुतळा असतो चुका जरूर होतो ते चुका झाल्या तर आपलं लेखू समजून त्या चुका माझ्या पत्रात घ्या आणि माझी चूक मला लहान समजून सोडून द्या कारण की हे चूक माझ्या सामने कामी एवढे बोलून तुमच्या चरणाची डोकं ठेवतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो जय हिंद जय भारत माइक पण होता एक माइक पण होता एक सिद्धदायक
ओ निशान माझा तुऱ्याचा तो डबावरती डोले गुरु बुधाजीने बव पुष्प वाहिले शाहीर मधुवर रात चरणाले माझ्या रामा कोणी भजन कीर्तन करतात, कोणी खेळा तमाशा करतात, कोणी कीर्तन करतात, तर सगळ्या पूजा त्या श्री गणेशाच्या करतात. तसंच माझ्या या शाही माध्यमातून त्या श्री गणेशाचं मी सुद्धा पूजन करतो. तेरे नाम है भगवंता मी तुला कोणा नावाने विचारू आणि कोणा नावात तुझं स्मरण करू. मला जे येते मी त्या नावात तुझं स्मरण करीत आहो. म्हणून कोणी म्हणतात गणेश भगवंता तूने विश्व बनवला, कहता है तूने विश्व बनाया, आत्मा बनकर तू ही समाया, क्या तेरी माया ईश्वर. इसलिए मैं क्या कहता
ऋषीमुनी मान संत बिचारे हवन घरवर होते, हवन करत होते. आपले दैत्यराज त्यांना सुद्धा हवन पूजा करत होते, त्यांना त्रास देत होते, त्यांचे हवन भंग करत होते. म्हणून त्या एका ऋषीनं त्या पार्वतीच्या स्वप्नात गेले आणि त्या पार्वतीला जागवलं. कसं की म्हणे या दैत्यराजचा वध करण्याकरता या आपल्या मूर्तीवर कोणी नाही. तर त्या पार्वतीला स्वप्नात जाऊन सांगितलं की तू मळ बनव आणि मळाचा पुतळा बनव. त्या पुतळ्याच्या हाताने त्या दैत्यराजचा वध होईल. त्या पार्वतीने त्या मळाचा गणपती केला आणि त्या दारावरती राखण ठेवला होता. कशा करता पार्वती आंघोळीला गेली आणि पार्वतीला सांगितलं होतं त्या बाळाला
विनाजी सरोदे उपकार पात्री यांचा सुद्धा त्या वैद्यकीय जाऊन एका रुपयाचा बँक मला पाठवला. धन्यवाद. माझ्या माताला समज काय झालं गणेश भगवंताला वेगळ्या शीत लावलं आणि हा करेक्ट आहे गण उद्या घ्यायचं त्याला